माझंही तेच म्हणणं आहे. मी शॉक आहे. म्हणजे हे असे रिपोर्ट्स मी पहिल्यांदा बघतो. इट्स अ मिराकल इन मेडिकल सायन्स. हो हो नाही मी बोलवलं त्या माणसाला बोलवलं इथे. हो हो नाही बघू मी एकदा काही टेस्ट पुन्हा रिकन्फर्म करावं लागतील. येस 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 कळवतो. तुम्ही ते रिपोर्ट्स फक्त ते अमेरिकेला फॉरवर्ड करा. ओके ओके येस. एवढं ओ नो. नमस्कार डॉक्टर. मी अरुण कदम. माझा रिपोर्ट झाले का? अच्छा तुम्हीच का ते कदम? हा बसा बसा. अच्छा या बसा. थँक्यू. कदम आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले. हा मग एकदा नाही दोनदा नाही तीनदा रिचेक केले. हा मला तर कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू पण हे खूप वेगळं आहे. हे खूप भयानक आहे. हे झाले आवरे. ऐका कदम शांत शांत व्हा. काय नाही करू नका बसा शांत व्हा. काय झालं? कदम आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले आणि तुमच्या ब्लड रिपोर्ट्सवरनं असं कळलंय हा की तुम्ही उंदीर आहात. कदम शांत. कदम शांत व्हा कदम. कोण आहे मी? कदम तेच सांगतोय तुम्ही उंदीर आहात. कदम मी उंदीर आहे? हो कदम आम्ही ब्लड रिपोर्ट्स तुमचे चेक केले त्यावरनं असं ठळकपणे कळतं की तुम्ही उंदीर आहात. म्हणजे मी मुकेश आहे? मुकेश नाही त्याला मूषक म्हणतात. तुम्ही उंदीर आहात उंदीर. अरे मी म्हणजे बापाचा एकुलता एक आहे रे. म्हणून मी कुणाचा दीर होऊ शकलो नाही. मी उंदीर कसा होईल? कदम हे सत्य आहे आणि ते स्वीकारा आता. म्हणजे? ह्या ब्लड रिपोर्ट्सवरनं क्लिअर कळतं की तुम्ही उंदीर आहात. अरे नाही यार मी माणूस आहे ना रे. काय बोलतो तू? 50 वर्ष झाली माझा संसार एकदम सुखाचा चाललाय. मला 3 पोरं आहेत. परत ती पोरं सुद्धा माणसासारखीच आहेत. ती अशी उंदरासारखी थोडी आहेत. ओके 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 आम्हालाही तोच प्रश्न पडला की काय असं बोलतोय? कसं घडतंय. म्हणजे मी स्वतः माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो हे की एक उंदीर इतकी वर्ष मानव रूपात कसा का राहू शकतो. अरे मी माणूसच आहे ना रे. काय बोलतो? ऐका ऐका हो नो कदम असं तर नसेल काय? की तुम्ही इच्छाधारी उंदीर आहात. अरे मी माणूसच नाही वासाऱ्या. मी माणूस आहे ना. मी मेंढ्याचा आवाज काढतोय बघ. उंदीर मेंढ्याचा आवाज काढते. मुळात तुम्ही माणसाचा आवाज करता ह्यातच आश्चर्य आहे. कदम अहो पोपट माणसासारखा बोलतो म्हणून आपण पोपटाला माणूस बोलतो का? नाही. अरे मी पोपट नाही आहे ना. अहो नाहीच आहात तुम्ही पोपट. तुम्ही उंदीर आहात. अरे मी उंदीर ना. मी माणूसच आहे ना रे. असं काय एक करताय? सेकंड एक सेकंड एक सेकंड शांत व्हा. बघा असं पॅनिक होऊन काही होणार नाहीये. अरे पण तू डायरेक्ट उंदीर बोलतो म्हणजे काय आहे? बघा, मला सांग. मी येताना असा तुझ्याकडे आलोय असं आलोय ना त्यात माणसाकडे. बरोबर आहे माणूस कदम. आहे ना मी. बरोबर आहे पण बायको कधीतरी तुम्हाला उंदीर बोलली असेल. हा म्हणजे आता झोपायच्या टायमाला ते असं मच्छरदानीमध्ये घुसतो ना. मी नाही असं मस्त घुसतो ना. ते बोलते उंदरासारखं काय घुसतस. तेवढंच आहे माझा उंदराचा संबंध. एक्झॅक्टली. मला ह्याच काही गोष्टी तुमच्या टिपून घ्यायच्या काय? मी विचारतो त्याची उत्तरं द्या फक्त. हा, काय? मला सांगा असं कधी झालंय का की तुम्ही घरात असे सोफ्यावर बसलात हा आणि एखादा उंदीर येतोय आणि तुम्हाला असं बोलवतोय. अरे तू कशाला म्हणा असं असं करेल? कशाला करेल तू? तुम्ही उंदीर आहात म्हणून बोलवू शकतो ना. काय यारेच करे मी. अरे मी माणूस. ओके 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 कूल डाऊन उंदीर कसा मी बंदू काय? कूल डाऊन कूल डाऊन. कदम आता तुम्हाला कसं समजवू मला कळत नाहीये. साप साप घाबरलात. उंदीरच सापाला घाबरतो. अरे माणूस पण घाबरतो ना सापाला. जगात काय फक्त उंदीरच घाबरतो काय सापाला? मांजर इकडे या. आता मला सांगा मांजर ओरडल्यावर का घाबरलात? अरे एवढ्या जोरात ओरडला कोण पण घाबरेल ना. काय बोलतो यार? कदम तुम्हाला कसं समजवू मी आता कसं पटवून देऊ हे? कदम शांत व्हा. बसा इथे. बसा शांत व्हा. मला एक गोष्ट सांगा तुम्हाला चीज आवडतं? आवडतं ना. एक्झॅक्टली. उंदरांना सुद्धा चीज आवडतं. अरे माणसाला पण
पण आवडते ना रे. असं काही नाहीये, मला नाही आवडत चीज. मग तू नशील उंदीर. मी नाहीच आहे, तुम्ही आहात उंदीर. अरे मी नाही उंदीर, चीज पण आवडतं. ओके. मला सांगा, म्हणा आता माणसाला 2 कान असतात ना, आहे का नाही? हा, मग उंदराला पण 2 कान असतात. माणसानं 2 डोळे आहेत का नाही? 2 डोळे उंदरांना सुद्धा असतात. हा, बोला. उंदराला शेपूट आहे का नाही? हा, मला शेपूट आहे. तुम्ही शेपटाची दाढी केली असेल. अरे काय असे कोण दाढी करते काय शेपटाची? हे काय बोलतोय रे तू? किंवा कदम असं झालेलं असू शकतं काय की लहानपणी तुमच्या आई वडिलांनी तुमची शेपूट कापली असेल. मोठं झाल्यावर तुम्हाला धक्का बसू नये की तुम्ही उंदीर आहात हे कळू नये म्हणून शेपूट कापली असेल. म्हणजे डॉबरमॅन कुत्रा असतो तसे तुम्ही डॉबरमॅन उंदीर असाल. हे अरे हे पण बोलतोय. आता दूर आहे का? 1 मिनिट, त्याचा थोडा तुकडा राहिला असेल. मला लेट मी चेक. नाही, नाही. मला बघू दे कदम, आपला फायनल करावा लागेल. एक मिनिट कदम, बघू. कदम हे काय छोटा तुकडा आहे शेपटीचा. माई काय तो कान फार फोरीन. कदम माई काय तो. कदम तुम्ही कितीही नाकारला तरी हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि याला आता सामोरं जा. कदम, आम्ही रिपोर्ट 2-2, 3-3 वेळा रिचेक केलेत. मी स्वतः चेक केले. तुम्ही उंदीर आहात. तुमच्या रक्तात उंदराचे जनुक आहात. तुम्ही समजून घ्या. बघा, उंदरासारखे नखं कुरतडताय तुम्ही. कदम, तुमच्यातला उंदीर बाहेर येतोय. त्याला बाहेर येऊ द्या, जगू द्या त्याला. आता त्याला नका दाबून ठेवू. ऐका ना, ऐक, मी तुमच्या पाया पडते. ऐका कदम, काहीतरी सोल्युशन निघेल. बघा, त्याला थोडा वेळ जाईल. त्याच्यावरचं सोल्युशन सापडेपर्यंत तुम्ही काळजी घ्या. काय करा, कुठेही असा गम लावलेला पुठ्ठा दिसला त्याच्यावर बसू नका. एकदा चिकटला ना ते खूप कडक असतं, चामडी निघेल. हा, एखादा पिंजऱ्यात चीज लावलेलं दिसलं लगेच जाऊन खाऊ नका, अडकाल पिंजऱ्यात. कळलं? काळजी घ्या. आम्ही बाकी टेस्ट करतो, तुम्हाला कळवतो. काळजी घ्या. कदम, माणसासारखे जा. आत्ताच कळेल लोकांना. हा, काळजी घ्या. अरे आम्ही उंदीर राहणार रे. सर, हे असे रडत का गेले सर? तो माणूस उंदीर आहे आणि मी त्याला आता सांगितलं की तुम्ही उंदीरात रडायला लागले. पण आपण तरी काय करणार? रिपोर्ट्स बोलतात ते सांग. एक मिनिट हो मिस चेतना, तुम्ही काय रडताय? आय एम सॉरी सर. काय? सर, यांची ब्लड सॅम्पलची बाटली माझ्या हातून फुटली सर. मग बाजूला जनावरांचा दवाखाना आहे, तिकडून मी एक बाटली आणून इथे ठेवली सर. तुम्ही मंदात का हो? आय एम सॉरी सर. पुन्हा त्या माणसाला 15 मिनिटं पटवतोय तो उंदीरात करून. परत नाही होणार. आय एम सॉरी सर. आय एम सॉरी. अरे देवा, आता हे कोणाला बाहेर सांगू तरी नका, उगाच लॅबची बदनामी होईल. निघा आता. बघतायत नुसते. हा कोणाचा रिपोर्ट आहे? माय गॉड, इट्स मिरॅकल. प्रसाद ओकचा रिपोर्ट असा का आलाय? प्रसाद ओकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की सॉरी सर.